नमस्कार, स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात संध्याकाळच्या जेवणासाठी खास गरमागरम खूप चविष्ट आणि खूप पौष्टिक असा एक पदार्थ। रोज रोज संध्याकाळी पोळी भाजी किंवा डाळ भात किंवा खिचडी खाऊन कंटाळा आलेला असतो, तेव्हा तांदळाचं पीठ, मिश्र भाज्या आणि मिश्र डाळीपासून हा चविष्ट असा पदार्थ बनवला जातो। खूप चविष्ट लागतो आणि पौष्टिक आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम एका कुकर मध्ये आपण पाव कप तुरीची डाळ घालूया। यामध्ये 1 टेबलस्पून चना डाळ, 1 टेबलस्पून मूग डाळ घालूया। आता सर्व डाळी पाणी घालून स्वच्छ धुवून घेऊ। यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालूया। तुम्ही जर कपानी मोजलं तर जवळपास अर्धा कप ह्या मिश्र डाळी होतात। आता यामध्ये चिमूटभर हळद घालूया, थोडं तेल घालू, कुकरचं झाकण बंद करूया आणि मध्यम आचेवर 3 शिट्या आणि त्यानंतर गॅस मंद करून 10 मिनिट आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे। लक्षात ठेवा, डाळी मऊ शिजायला हव्या। डाळ शिजते आहे तोपर्यंत दुसऱ्या एका कढईमध्ये आपण 2 वाट्या पाणी गरम करायला ठेवू। पाण्याला उकळी आली की त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया। 1 टीस्पून तेल घालणार आहे आणि 2 वाट्या तांदळाचं पीठ। ज्या वाटीनी किंवा ज्या कपानी तुम्ही पाणी मोजून घेतलं त्याच कपानी तांदळाचं पीठ, म्हणजे जेवढं तांदळाचं पीठ तेवढंच पाणी। ज्या प्रकारे आपण मोदकांची उकड करतो त्याच पद्धतीने हे करायचं आहे। तुमच्या लक्षात आलंच असेल, हा पदार्थ आहे तांदळाच्या पिठाची वरणफळं। आपण महाराष्ट्रामध्ये शक्यतो गव्हाच्या पिठाची वरणफळं करतो, पण छत्तीसगड, बिहार साइडला ही तांदळाच्या पिठाची वरणफळं करतात। त्याला ते दाल पिठी असं म्हणतात। पावसाळ्याच्या दिवसामध्ये गरमागरम ही दाल पिठी खायला खूप मस्त लागते। आपण वरणफळामध्ये भाज्या घालत नाही, इकडे खूप साऱ्या भाज्या घालून ही वरणफळं बनवतात। दिलेल्या साहित्यामध्ये साधारण 4 ते 5 व्यक्तींना पोटभर पुरेल एवढं वरणफळ तयार होतात। यावर झाकण ठेवू आणि 1 मिनिट याला वाफ काढून घेऊया। साधारण 1 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता ह्या उकडला चांगली वाफ आली आहे। आता आपण उकड ताटामध्ये काढून घेऊया। आता एका पेल्याच्या किंवा फुलपात्राच्या बुळाला थोडंसं तेल लावूया आणि ही उकड आपल्याला गरम आहे तोपर्यंत अशी चांगली मळून घ्यायची आहे। ज्या प्रकारे आपण मोदकाची उकड करतो तशीच आपल्याला ही चांगली मळायची आहे। तुम्ही ही जेवढी चांगली मळाल तेवढीच तुमची पिठी किंवा वरणफळ जी आहे ती खूप मऊ होतील। ह्या उकडीतील पाण्याचा अंदाज हा तांदळानुसार थोडा अधिक बदलू शकतो, त्यामुळे उकड मळताना जर कोरडी वाटली तर ह्याला पाण्याचा हात लावून मळा आणि उकड जर सैलसर वाटली तर यामध्ये थोडं कोरडं तांदळाचं पीठ घेऊन मळा। तुम्ही बघू शकता ही उकड मी अगदी चांगल्या प्रकारे मळून घेतली। खूप मऊ, हलकी आणि सॉफ्ट ही उकड झाली आहे। हे बघा, अगदी सॉफ्ट आहे। आता आपल्याला या उकडचे अगदी छोटे छोटे असे गोळे बनवून घ्यायचे आहे। हाताला थोडं तेल लावून घ्या, म्हणजे उकडचे गोळे हाताला चिटकणार नाही। लहान लहान हे गोळे बनवा। हाताने असं दाबून मध्ये बोटाच्या सहाय्याने असं गोल दाबून घ्या। या पद्धतीने तुमच्या आवडीचा कुठलाही आकार तुम्ही बनवू शकता किंवा या प्रकारे असे चापट करून पैशाप्रमाणे देखील तुम्ही हे टाकू शकता। कुठल्याही प्रकारे बनवा। आणि तुम्हाला हेही करायचं नसेल तर तुम्ही हे पोळीप्रमाणे लाटून याचे तुकडे करू शकता। असे सर्व गोळे मी आता बनवून घेते। हे बघा, सर्व उकडचे गोळे तयार आहे। बघा किती सॉफ्ट आणि हलके हे गोळे झाले। गोळे बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या लहान मुलांची देखील मदत घेऊ शकता, त्यांनाही आनंद होतो आणि नवीन गोष्टी शिकायला मिळतात। आता आपण हे बाजूला ठेवून देऊ। सर्व डाळी देखील मऊ शिजल्या। आता आपण ह्या घोटून घेऊया।
आवश्यकतेनुसार गरम पाणी घालू आणि डाळी एकसारख्या करून घेऊया। हे बघा, सर्व डाळी मी मऊ घोटून घेतल्या आणि एकसारख्या केल्या आहे। इथे कढईमध्ये साधारण 3 ते 4 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं आहे आणि बाजूच्या गॅसवर पाणी देखील गरम करायला ठेवलं आहे। यामध्ये आपल्याला नेहमी करता गरम पाणीच घालायचं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा घालूया। या कांद्याबरोबरच आपल्याला आपल्या आवडीच्या भाज्या देखील घालायच्या आहे। इथे मी अर्धी वाटी बीन्स, अर्धी वाटी गाजर, अर्धी वाटी फ्लावर आणि अर्धी वाटी हे तांबडा भोपळा घालणार आहे। तुमच्या आवडीच्या कुठल्याही भाज्या तुम्ही घालू शकता। या सर्व भाज्या घातल्यामुळे हे खूप पौष्टिक होतं आणि याची चव देखील वाढते। मटर, स्वीट कॉर्न जे आवडत असेल त्या भाज्या घाला। आता या तेलामध्ये या भाज्या आपल्याला मस्त थोड्या मऊ होईपर्यंत परतून घ्यायच्या आहे। नेहमी पोळी भाजी किंवा खिचडी खाऊन कंटाळा आला तर खूप वेगळा असा हा खाद्यप्रकार आहे। इन्ग्रेडियंट जरी खिचडीचेच असले, तेच इन्ग्रेडियंट असले तरी आपण वेगळ्या पद्धतीने हे बनवले आहे आणि वेगळा आकार असल्यामुळे, वेगळं रूप असल्यामुळे मुलांना देखील खूप आवडतात आणि खूप पौष्टिक देखील आहे। पावसाळ्याच्या दिवसात, हिवाळ्याच्या दिवसामध्ये गरमागरम हे खायला खूप मस्त लागतात। हे बघा, तुम्ही बघू शकता सर्व भाज्या मस्त परतून झाल्या आहे आणि अशा मऊ झाल्या आहे। हे बघा, आता यामध्ये आपण एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घालूया। टोमॅटो शिजायला फार वेळ लागत नाही म्हणून तो आपल्याला उशिरा घालायचा आहे। 1 टीस्पून धणेपूड, मोठी चिमूट हिंग घालूया, थोडी हळद, चवीनुसार लाल तिखट घालूया। बॅडगी मिरचीचा तिखट घाला म्हणजे याचा रंग खूपच मस्त येतो। 1 टीस्पून कसुरी मेथी घालू, सर्व भाज्या मसाल्यांसोबत परतून झाल्या, अगदी मस्त मऊ झाल्या आहे। आता यामध्ये घोटलेली ही डाळ किंवा वरण घालूया। आवश्यकतेनुसार पाणी घालू। सुरुवातीला हे थोडं पातळ ठेवा, कारण आपण जे तांदळाच्या उकडीचे गोळे बनवले आहेत ते आपल्याला यामध्ये शिजवायचे आहे। चवीनुसार मीठ घालूया। आता याला एक मस्त उकळी येऊन द्यायची आहे। हे बघा, ह्या वरणाला मस्त उकळी आली आहे। आता यामध्ये आपल्याला आपण केलेले हे उकडचे जे गोळे आहे हे घालायचे आहे। बघा किती मस्त ह्याचं टेक्स्चर आपल्याला दिसते आहे आणि खूप चविष्ट हे लागतात आणि अगदीच पौष्टिक आहे। आता यावर असं उकड झाकण ठेवू आणि 8 ते 10 मिनिटांसाठी मध्यम आचेवर हे व्यवस्थित शिजवून घेऊ। वरण पण शिजताय तोपर्यंत आपण यावर घालण्यासाठी एक तडका तयार करूया। तडक्यासाठी इथे साधारण 1.5 टेबलस्पून तूप मी गरम करायला ठेवलं आहे। तुपाचा तडका यामध्ये खूप मस्त वाटतो। तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही तेलाचा देखील घालू शकता। तूप गरम झालं की त्यामध्ये थोडं जिरं मोहरी घालूया। 1 टेबलस्पून ठेचलेला लसूण, 2 ते 3 सुक्या लाल मिरची, गॅस बंद करूया। आता ह्या गरम तुपातच आपल्याला हे मस्त परतून घ्यायचं आहे। तुम्ही कांदा लसूण खात नसाल तर नाही घातला तरी चालेल, कांदा लसूण नाही घातला तरी याची चव खूप मस्त येते। यामध्ये आता
7 ते 8 कढीपत्त्याची पानं घालू। सुरुवातीलाच तूप गरम असताना घालू नका, ती जळून जातात, करपून जातात। हे बघा, हा आपला खमंग तडका तयार झाला। 10 मिनिट हे गोळे देखील मस्त शिजले आहे, अगदी मऊ झाले। हे बघा, भाज्या देखील अगदी व्यवस्थित शिजल्या। आता आपण गॅस बंद करू। सर्वात शेवटी आपण तयार केलेला तडका घालूया। हा लसणाचा तडका ह्याची चव खूप द्विगुणित करतो। कोथिंबीर, गरमागरम अतिशय चविष्ट खूप पौष्टिक अशी दाल पिठी किंवा तांदळाच्या पिठाचे वरणफळ तयार आहे। तुम्ही या प्रकारे वरणफळ नक्की करून बघा, मला खात्री आहे सर्वांनाच नक्की आवडतील। आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा। अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा।